गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर बस स्थानकावर पसरलेले घाणीचे साम्राज्य, येथे पसरलेली दुर्गंधी हा कायम टीकेचा आणि नाराजीचा विषय राहिलाय। तीर्थक्षेत्र पंढरीत एसटी बसमधून आलेले भाविक पंढरपूर बस स्थानकावर उतरताच त्यांना येथे जे दृश्य पाहावयास मिळते त्यामुळे मोठी नाराजी व्यक्त होताना दिसून येते। तर या ठिकाणी असलेले अनेक दुकानदार, व्यावसायिक देखील नाराजी व्यक्त करताना दिसून येतात। 3 महिन्यांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत भेट घेत पाहणी केली होती व नाराजी व्यक्त करीत त्वरित स्वच्छता मोहीम राबवा व अतिक्रमण हटवा अशा सूचना केल्या होत्या। मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही असंच म्हणावं लागेल, कारण या बसस्थानक परिसरात त्वरित स्वच्छ करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांनी पंढरपूर एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। पंढरपूर येथील एसटी बस स्थानकासमोरील जागेत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलं आहे। पंढरपूरमध्ये परराज्यातून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात, त्याप्रमाणे ग्रामीण भागातील शिक्षणासाठी विद्यार्थिनी, महिला, विद्यार्थी, भाविक भक्त, ज्येष्ठ नागरिकांना बस स्थानकावर आल्यानंतर दुर्गंधीचा सामना करावा लागतो। त्याचप्रमाणे बस स्थानकात मुकाट जनावरांच्या उपद्रवाचाही सामना करावा लागतो। तरी एसटी आगार व्यवस्थापकांनी वरिष्ठ आणि शासकीय स्तरावर पाठपुरावा करून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आम आदमी पार्टी पंढरपूर तालुकाध्यक्ष बंडू मोरे यांनी केली आहे। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, शहाजी गायकवाड आदी उपस्थित होते। काल आम्ही पंढरपूरच्या एसटी स्टँडवरचा जो दुर्गंधीचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भात काल पंढरपूरचे व्यवस्थापक एसटीचे त्यांना काल आम्ही निवेदन दिलं। निवेदन द्यायला गेल्यानंतर माझ्याबरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष बंडू मोरे आणि आमचे सर्व कार्यकर्ते होते। खरं पाहता पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। पंढरपूरला वारकऱ्यांचं एवढी ये जा आहे, परंतु पंढरपूरच्या एसटी स्टँडवर चांगल्या वाईट सर्व प्रवृत्तीने त्या ठिकाणी प्रवास करत असतात। तर त्याच्याकरता म्हणून त्या एसटी स्टँडवर जे व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था पंढरपूरच्या स्टँडवर नाही। पंढरपूरचं नाव महाराष्ट्रात फार मोठं आहे। आम्ही काल पंढरपूरच्या व्यवस्थापकांना जे निवेदन दिलं त्यामध्ये एकच आम्ही सांगितलंय की यापुढं जर एसटी स्टँडवर कुठल्याही प्रकारची मुतारीच्या नावानं जी दुर्गंधी पसरलेली आहे, लोक परवा आम्ही पाहिलं तोंडाला रुमाल लावून लोक जात येत होते आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर ते आम्ही आंदोलन हाती घेतलेलं आहे। व्यवस्थापकाचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्याच्यानं होईल ते आम्ही निश्चितपणानं त्या ठिकाणी व्यवस्था करू। आम्ही त्यांना सांगितलं तुमच्याकडून जे होतंय ते तुम्ही करा, जे होत नसेल ते आम्ही महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ उद्या महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याला जो पालकमंत्री आम्हाला मिळेल त्या पालकमंत्र्याकडून आम्ही उर्वरित ज्या गोष्टी आहेत ती करून घेऊ। पण पंढरपूरच्या या एसटी स्टँडवरचा हा दुर्गंधीचा प्रश्न निकाली लागला पाहिजे। जर एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकांनी आणि इथल्या आमचं मत असं आहे की प्रतिनिधींना सुद्धा दिसत नाही का? प्रतिनिधी सांगतात मी हे काम केलं ते काम केलं, तर ह्याच्याकडे थोडं इथल्या प्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे आणि तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे। अन्यथा सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असणारं तीर्थक्षेत्र आम्ही पंढरपूरला मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची
व्यवस्थापक आणि प्रतिनिधींनी नोंद घ्यावी अशी आमच्या आम आदमी पार्टीतर्फे आम्ही त्यांना विनंती करतो.